बँकेचे कर्तव्यदक्ष व्हाईस चेअरमन गेली 7 वर्षे आहेत व्हाईस चेअरमन पदावर. वयस्क व्यक्ती आहेत. बोलताना थोडंसं तारतम्य ठेवावं, माहिती पूर्ण असली तर बोलावं. गेल्या वर्षी निवडणूक लागली पाहिजे होती, परंतु चेअरमननी यांनी नोकरभरतीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 1 वर्ष निवडणूक लांबवली आणि आर्थिक वर्षात निवडणूक चालू असताना देखील कायदाचे बंधन असताना देखील त्यांनी 23 लोकांची भरती केली. बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग. गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप. मी विठ्ठल पाटील कोपारडे. मी गेले 38 वर्षे यशवंत सहकारी बँकेमध्ये अधिकारी पदावर काम करून 3 वर्ष झालं रिटायर झालेलं आहे. बँकेसंदर्भात सांगायचं झालं तर चालू आर्थिक वर्षामध्ये गेल्या वर्षी निवडणूक लागली पाहिजे होती, परंतु चेअरमननी यांनी नोकरभरतीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 1 वर्ष निवडणूक लांबवली आणि आर्थिक वर्षात निवडणूक चालू असताना देखील कायदाचे बंधन असताना देखील त्यांनी 23 लोकांची भरती केली आणि ती करून त्यांनी 1 महिन्यात प्रमाण करून त्यांना कायम करून टाकलं. आणि 3 नोकर भरती कायदा कलम 83 खाली चौकशी होऊन सहकार खात्यामार्फत 30 नोकर भरती संपूर्ण अपात्र झाली आहे आणि पुढील कारवाई होणार आहे. बँकेमधील चेअरमन सगळीकडे सांगतात NPA 0% पण NPA 0% करताना मी स्वतः 20 वर्षे वसुली अधिकारी होतो. मला माहीत आहे कशा पद्धतीने NPA 0% होतो. परंतु आता या मी रिटायर झाल्यानंतर एखादं मोठं खातं 25-30 लाखाचं जर NPA झालं तर त्याच घरातल्या लोकांच्या नावावर, इतर लोकांच्या नावावर लाख 2-2 लाखाची प्रकरण करून ती सदरची खाती NPAतनं काढलीत आणि ती सगळी खाती परत आणि 6 महिन्यानं 9 महिन्यानं सगळीच खाती NPAत गेलीत. परत आणि ती यांच्या नावावर आणि परत कर्ज असंच सगळं चालू केलेलं आहे. सगळं कारभार आहे आणि एकाचं 25 लाखाचं कर्ज आता त्या लोकांच्या नावावर आता 40 लाखाच्या पुढे गेलेलं आहे. ही पद्धत फार चुकीची आहे. हे बँकेला घातक आहे. तिसरा मुद्दा सांगायचा झाला तर बँकेचे कर्तव्यदक्ष व्हाईस चेअरमन गेली 7 वर्षे आहेत व्हाईस चेअरमन पदावर. वयस्क व्यक्ती आहेत. बोलताना थोडंसं तारतम्य ठेवावं, माहिती पूर्ण असली तर बोलावं. मरळी गावात ज्यावेळी सभा झाली त्यांनी सांगितलं की एक डॉक्टरकडं पावत्या आणल्या, बोगस सह्या केल्या आणि कर्ज प्रकरण उचललं अध्यक्षांनी, तर ती 100% चुकीचं आहे. ज्या लोकांच्या नावावर रितसर ठेवी आहेत त्या संबंधित लोकांना ठेवीवर कर्ज पाहिजे होतं. त्यांना काही घरातली अडचणी होती म्हणून त्या ठेवीवर तिने कर्ज काढलं आणि ठेवीची मुदत संपल्यानंतर सदरची ठेव कर्जासवर करून राहणारी उर्वरित रक्कम ती परत घेऊन गेलेली आहेत. ह्यात कुठल्याही प्रकारचा बोगसपणा वगैरे नाही. ती सांगितलेली बातमी 100% चुकीची आहे. मी त्यावेळी त्या शाखेत अधिकारी म्हणून काम करत होतो. ह्याचा मी निषेध करतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.